वसई ईस्ट सातीवली के बहुजन विकास आघाड़ी के माजी नगर सेवक सुनील अचोलकर के बर्थडे के शुभ अवसर पर विवान हॉस्पिटल की तरफ से एक भव्य मेडिकल कैंप का आयोजन किया गया। इस मौके पर सुनील अचोलकर के इस बर्थडे में उपस्थित रहे पूर्व खासदार बलिराम जाधव, पूर्व एमएलए राजेश पाटिल व कई और अन्य नेता व समाज सेवक और बहुजन विकास आघाड़ी के कार्यकर्ता उपस्थित रहे। इस बर्थडे के शुभ अवसर पर बहुत भीड़ देखने को मिली। इस मौके पर विवान हॉस्पिटल की तरफ से मेडिकल कैंप आयोजन किया गया है, जिसमें सभी आए हुए मेहमानों को एक कार्ड वितरित किया गया है, जिसमें पूरे साल के लिए उनको ये सुविधा दी गई कि जो इस कार्ड को लेकर आएगा विवान हॉस्पिटल की तरफ से उसको स्पेशल डिस्काउंट दिया जाएगा। आइए देखते हैं इस मौके पर PTV9 न्यूज़ की बनी ये खास खबर और देखते हैं इस मौके पर आए हुए माजी खासदार व माजी आमदार ने इस मौके पर जनता को संबोधित करते हुए क्या कहा और इस बर्थडे के मौके पर सुनील अचोलकर ने क्या कहा। इस मौके पर एक खास बात और रही कि आज के दिन पूरे दिन बहुजन विकास आघाड़ी के कई कार्यक्रमों का आयोजन होना था, जिसमें कई जगहों का उद्घाटन भी होना था। तो आइए देखते हैं इस मौके पर आए हुए मेहमानों का क्या है कहना। सर्व नमस्कार। आजच्या दिवसाचे मानकरी आपल्या सर्वांचे आवडते माझे मोठे बंधू, या विभागाचे माजी नगरसेवक आणि बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आदरणीय सुनील अचोलकर साहेब यांचा आज वाढदिवस आहे। त्यांना मनापासून वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि त्यांना उदंड आयुष्य इच्छितो। या प्रसंगी उपस्थित आपल्या पालघर जिल्ह्याचे पालघर लोकसभा मतदारसंघाचे प्रथम खासदार आदरणीय बलिराम जाधव साहेब, आपल्या महानगरपालिकेचे माजी उपमहापौर प्रकाश राठोड साहेब, सोबत असलेले या गावचे माजी सरपंच माझे बंधू राजेश भक्ते, कामांचे माजी सरपंच कमलाकर जाधव, आमचे सर्वांचे गुरु अरविंद सर, भाई, गोखुरे ग्रामपंचायत माजी उपसरपंच माझे मित्र किशोर रोहिती, रणधीर कांबळे, या सातवली गावचे सगळे बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी, सुनील भाऊंवर प्रेम करणारी जमलेली सर्व मंडळी, बंधू आणि भगिनींनो, आणि खास करून ज्या विवान हॉस्पिटलने त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने इथे मेडिकल कॅम्प आयोजित केलेला आहे आणि त्यांनी वर्षभराची एक सवलतीचं कार्ड त्यांना इश्यू केलेलं आहे। असे सगळे या विवान हॉस्पिटलचे डॉक्टर्स, त्यांचा संपूर्ण स्टाफ, खूप आनंद वाटतोय की सुनील भाऊंचा वाढदिवस 25वा आहे का 50वा अजून कोणी सांगू शकत नाही आणि कोणी विचारायचा पण। या सर्व उपस्थितांमध्ये एकमेव चीर तरुण असलेली व्यक्ती म्हणजे सुनील अचोलकर साहेब। म्हणजे मी 1997 ला जेव्हा राजकारणामध्ये आलो वयाच्या 21व्या वर्षी, तेव्हा त्यांना जे मी बघितलेलं आहे, त्यांची शरीरयष्टी, त्यांचं चेहऱ्यावरचं रूप, सौंदर्य आणि त्यांची स्टाईल, ती आज पण त्यांनी अबाधित ठेवलेली आहे। म्हणजे त्यांना बघितल्यानंतर आम्हालाच पूर्ण येते, आमचं वजन वाढलं, त्यांचं वजन अजून कदाचित 1 किलो सुद्धा वाढलं नसेल तेव्हापासून ते आजपर्यंत, परंतु त्यांची स्पेशालिटी आहे। म्हणजे आपण आयुष्यामध्ये 2 व्यक्तींना बघितले, एक अनिल कपूर, ते पण कधी म्हाताऱ्यांना दिसले नाही, आणि दुसरे म्हणजे सुनील अचोलकर असो, परंतु त्यांच्याकडे जे व्यक्तिमत्व ते प्रत्येकाला मिळालेलं आहे, पण त्यांनी जे काही डेव्हलप केलेलं आहे, त्यांचा मित्र परिवार, त्यांच्यामध्ये त्यांचा संवाद साधणं, त्यांच्याशी जोडून आणणं, त्यांना जोडून ठेवणं, ही जी कला आहे ती सर्वांनाच नाही। लहानामध्ये लहानासारखे वागतात, समवयस्कांसोबत त्यांच्यासारखे वागतात आणि ज्येष्ठांसोबत त्यांच्यासारखे राहतात।
आणि दिलखुलास व्यक्तिमत्व. कधी त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला दुःख दिसणार नाही, टेन्शन दिसणार नाही, सदामुख हसत राहणारे असं व्यक्तिमत्व आहे. आणि या सातवली विभागामध्ये गेली ग्रामपंचायत असल्यापासून त्यांनी या विभागाचं एक नेतृत्व स्वीकारलं. म्हणजे ते कधी भविष्यामध्ये नगरसेवक होतील याने कधी स्वप्नात विचार केला नव्हता. तेव्हाची ग्रामपंचायत राजू भक्तीचे सरपंच आहेत, अनेक मंडळी या सातवलीचे आहेत. तर तेव्हा प्रभारी म्हणून त्यांनी इथे काम केलं आणि निवडणूक लागली की पूर्णपणे त्या ठिकाणी जाऊन सहकार्य करायचं. पक्षाचं नाव कसं मोठं होईल, पक्षाची निवडणूक जिंकून त्या ग्रामपंचायत पक्षा झेंडा कसा बसेल अशा पद्धतीने सातत्याने बघितलं. आणि आपले लोकनेते आमदार इथे ठाकूर आप्पा आपले सर्वांचे त्यांचे हे वर्गमित्र आणि परममित्र. आणि ह्या सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्म घेऊन त्यांनी जी यशस्वी वाटचाल आज चालू ठेवलेली आहे. आज आपले लोक कामगार नेते, राष्ट्रीय आपल्या पक्षाचे कार्याध्यक्ष आदरणीय राजू राणा यांच्या संगतीला त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे व्यवसायामध्ये प्रगती केली. अनेक चांगले चांगले उद्योग या विभागामध्ये आणले. आज हॉस्पिटल आपण ज्या ठिकाणी त्यांचा कॅम्प अरेंज केला ही सुद्धा जागा त्यांना उपलब्ध करून दिलेली आहे. आणि अनेक विकासात्मक कामाच्या दृष्टिकोनातून आपण बघितलं. रणजितने मग काही सांगितलं ते पुन्हा रिपीट करणार नाही, परंतु एक चौकस लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे. म्हणजे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं कुटुंब असेल, त्यांची मुलांना चांगलं शिकवलं. 2 मुलं आहेत, 1 मुलगा 1 मुलगी. ते अतिशय उच्च शिक्षण घेऊन चांगल्या प्रकारे स्टेबल झाले. त्यांच्या दोन्ही मुलांची लग्न झाली, आता ते आजोबा सुद्धा झाले. त्यांचं प्रमोशन हे दिवसांनी वाढत चाललेलं आहे. आणि त्यांचे जावई सुद्धा अतिशय चांगल्या उच्च पदावर IAS ऑफिसर म्हणून त्यांना मिळाले. त्यांच्या मुलीला हे खरं म्हणजे त्यांच्या वाडवडिलांची पुण्याई, त्यांची सुद्धा पुण्याई आहे का त्यांची दोन्ही मुलं अतिशय चांगल्या प्रकारे स्टेबल आहेत. आमची वहिनी त्यांची त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे साथ मिळाली, आजही मिळत आहे. आणि सुखी संसार त्यांनी आज फुलवलेला आहे. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये, आपल्या सार्वत्रिक जीवनामध्ये आपल्या सर्वांना सोबत घेऊन आपल्यामध्ये सुद्धा एक नवं चैतन्य त्यांनी आणलेलं आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही एक असंही व्यक्तिमत्व आहे का ते शोधून सापडत नाही. एखादं दुर्मिळ फूल जसं हिमालयामध्ये ब्रह्मकमळ सापडतंय आणि त्या ब्रह्मकमळ मिळायला फार कष्ट करावे लागतात, तशा प्रकारच्या बहुजन विकास आघाडीने या वसई तालुक्याला एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्या रूपाने मिळालेलं आहे. आणि त्याचा आम्ही सहवास नेहमी आपल्याला मिळतो, त्याचा आम्हाला खूप आनंद आहे, त्याचा अभिमान सुद्धा आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या जीवनामध्ये सुद्धा जी महानगरपालिका निवडणुका येणार आहेत, ठीक आहे, आता आपल्या तिन्ही आमदारच्या शीट गेल्या, नाव उमेद होऊन आपल्याला चालणार नाही आणि आपण होणार पण नाही. शेवटी राजकीय सारीपाट हा वर खाली होत असतो आणि त्याच्याप्रमाणे काही चुका आपल्या झाल्या असतील. लोकांनी आपल्याला मतदान दिलं ना, आपण स्वीकारलं पाहिजे. ते आपण कुठे कमी पडल्याचं आपलं परीक्षण केलं पाहिजे. पण ते करत असताना नवीन उमेद घेऊन येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समोर जावं लागेल. आज सुप्रीम कोर्टामध्ये त्याचं सुनवाई आहे. कदाचित आजच्या सुनवाईमध्ये काय निर्णय आता लगेच महानगरपालिकेच्या निवडणुका सुद्धा लागतील. आणि त्याच्यामुळे एकच सांगतो, एकदा आपण पुन्हा फिनिक्स पक्षाच्या प्रमाणे उभारी घेऊन या बहुजन विकास आघाडीला वसई आपण जे 1 नंबरचे आहोत हे पुन्हा दाखवून देण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज राहिलं पाहिजे. त्या पद्धत तयारी लागा. आजच्या सुनील भाऊंच्या वाढदिवसानिमित्ताने आपण सर्वांनी एक पण करू, गेलेले दिवस पुन्हा आणू आणि आपण सर्वजण नव्या उमेदीने कामाला लागू, एवढं सर्वांना आवाहन करतो. आणि पुन्हा सुनील भाऊ तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बहुजन विकास आघाडी. आज आपण नेहमी पक्षाच्या कार्यक्रमासाठी, सुखासाठी, दुःखासाठी, लग्नाला जमतो, परंतु आज एका वेगळ्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके दादा, माझे लहान बंधू सुनील आचोलकर यांच्या वाढदिवसासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या विभागाचे माजी आमदार राजेश पाटीलजी, मंचावरील सर्व मान्यवर ज्यांनी ही जागा दिली
या जागेचे संस्थापक मान्य डॉक्टर साहेब, त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित सर्व बंधू भगिनी, पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे आज सुनील दादांचा वाढदिवस आहे. मी वाढदिवसाला महत्व न देणारा माणूस आहे. कारण वाढदिवस म्हणजे एक एक दिवस वाढत जातो ना, एक एक दिवस आयुष्याचा कमी होतो, परंतु आपण त्याला साजरा करतो तर माझ्या मनाला ते पटत नाही. परंतु प्रवाहाच्या बरोबर राहिला पाहिजे. त्याचं आमदार साहेबांनी सांगितलं, म्हणून मला त्याच्यात परत आता बदल करावासा वाटतो की सुनील आचोलकर म्हाताराच होत नाही. कारण आम्ही किती वर्ष बघतो काय सुनील आचोलकर म्हाताराच होत नाही. कारण सुनील आचोलकर का म्हातारा होत नाही तर सुनीलकरच्या आयुष्यामध्ये त्यांनी बरेचशी माणसं जवान बनवली. आमदार साहेबांनी सांगितलं की ते म्हाताऱ्यात गेले ते म्हाताऱ्यासारखे, मध्यम वर्गात गेले तर मध्यम, जवानात गेले ते जवान, आणि मुलात गेले ते मुले. आमदार साहेब ते महिलात गेले तर महिलांसारखे पण वागतात की ते महिलांना देखील कधी नाराज करत नाहीत. महिलांचं जे काय असेल ते स्वतः अगदी अंतःकरणापासून त्यांच्या समस्या अडचणी असतील त्या ऐकून घेतात आणि ते प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करतात. सुनील भाऊंच्या बद्दल बोलण्यासारखं फार काही आहे, परंतु आपल्याला वेळ कमी आहे. डॉक्टरांना देखील आपली सगळ्यांची पेशंटची तपासणी करायची आहे, म्हणून मी आपला काही जास्त वेळ न घेता एवढंच सांगेन की सुनील भाऊ, आजपर्यंत तुम्ही आमच्या सर्वांच्यावर म्हणजे गोरगरीब सगळ्यांच्यावर जे प्रेम केलं, असं प्रेम आयुष्यभर, जेवढं देव तुम्हाला आयुष्य देईल तेवढं आयुष्यभर आमच्यावर प्रेम करा, अशी मी सर्वांच्या वतीने ईश्वराला प्रार्थना करतो. पुन्हा एकदा आपलं जे देवाने दिलेलं आयुष्य आहे ते आयुष्य आपल्या परिवारासाठीच खर्च करतात, परंतु आमच्या या गोरगरिबासाठी देखील आपण खर्च करता. या ठिकाणी आमदार साहेबांनी सांगितलं की आता महापालिकेची निवडणूक येणार आहे. आजच महापालिकेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे, परंतु कधी ज्या वेळेस महापालिका जाहीर होईल, आमदार साहेब, मी या इथल्या उपस्थितांच्या वतीनं अशी एक सूचना करतो की सुनील भाऊंसारखे नगरसेवक पुन्हा या विभागाला मिळण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे, अशी मी माझी भावना व्यक्त करतो. सुनील आचोलकर, तुम्हाला उर्वरित आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर दादा, हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू. Happy birthday dear Sunil Dada, happy birthday to you. जोरदार तालियों से स्वागत सर्व आलेल्या पाहुण्यांचे तसेच मान्यवरांचे बहुजन विकास आघाडी सातोली यांच्यातर्फे सर्वांचे मनपूर्वक आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. मेन गेट के ऊपर जिसकी गाड़ी है, बाइक हो चाहे 4 व्हीलर हो, कृपया करके दो. भाई को अरे क्या सब प्रोग्राम ही चलते हैं. हाँ बोलिए भाई साहब. नमस्कार नमस्कार, बोलिए ना.
है ना, नाम है ना पीछे ना, बाइक में पीछे क्या नाम जानना, ये भाबुला नाके पे ही है, भाबुला नाके पे है। इतने तक उसका हुआ है, 4 महीने पहले मालूम पड़ा मुझे। चलो वो सर के मामा राव पे मैं नाम बताता हूँ आपको, थोड़ी देर में भेजता हूँ आपको। हाँ बस इथे बघा, इधर देखिए चाची, चाची ये साइड देखिए, इधर देखिए ना आप। येतील सर्व येतील आता। इकडे बघा सगळ्यांनी, इकडे बघा। अरे मला काढू नका रे। नाही तो आले का सगळे? हो झालं, व्हिडिओ फोटो। हाँ दे हाँ दादा फोटो वाले। वाह वेरी गुड वेरी गुड वेरी गुड।